जय महाराष्ट्र भावांना. आपण माझ्या घरी एक खास माणूस आलाय महाराष्ट्रामधला, जो सर्वांचा लाडका आहे. तर तुम्हाला दाखवतो मी कोण आहे तो, तुम्ही सर्व ओळखताय त्याला. मध्ये भावांनो, आता मी अलिबाग ना, अलिबागकडे निघालो होतो. ताजपूर गाव, ताजपूर मध्ये थांबलो होतो. आणि इथली माणसं खरीच ताजी येते बरं का, सांगतो तुम्हाला. ह्याच्या मी तर ह्याच्या ताज बस वगैरे, माणूस पण ताज सारखाच एकदम. भावाच्या घरी थांबलो थोड्या वेळासाठी, एडिटिंग ही करायची होती. मोबाईल हे समजा गोष्टी चार्जिंग लावले ते. आणि कोकणातली माणसं खूप जास्त साथ द्यायची, ते खूप जास्त भारी वाटतंय. फिरवते ती इकडे आसपास, मला इथं आलो की खूप जास्त भारी वाटतंय. आताच भाऊ नारळ काढलं, हे बघा नारळ आहे का, बघा नारळ काढलं, पाणी बिल पिवलं, खूप जास्त भारी वाटतंय. आणि काही भावाच्या गडाकडल्या काही नारळ या, आणि ह्या नारळाचं एकदम मस्त मध्ये पाणी पिवलं, एवढं जास्त भारी वाटतंय नाही. आणि आमच्या हे कल्ल्यात आणि हे कल्ले नारळाच्या पाण्यामध्ये जरा थोडी चव आहे. हे कल्ले नारळाचं पाणी पिवलं असं चर करतं, एकदम फुल एनर्जी, थकवाच पूर्णपणे जागेला खतम होऊन जातो एकदम मस्त मध्ये. तर मित्रांनो, भाऊ बघा कुठून फिरून आलाय. इंडिया झालाय, नेपाळ झालाय, भूतान झालाय, आणि आज आपल्याकडे आलाय अलिबाग मध्ये. तर भाऊ मला येताना भेटला रस्त्यावरती, म्हणलं चला घरी जाऊया आपल्या, थोडं विश्रांती करा, मग तिथून तुम्ही पुढे जा. आपल्या गावचे सगळे मित्र पण दादाला भेटायला आलेत, कारण दादाचे सर्व फॅन्स आहेत. तुम्ही पण दादाला फॉलो करत असाल, जर नसेल करत तर तुम्ही पण फॉलो करा, आणि मला सुद्धा फॉलो करा. थँक्यू.